हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा जो पार पडलेला आहे त्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या भारताच्या आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, आमचे सहकारी आणि ह्या खात्याचे प्रमुख दादाजी भुसे, आमचे दुसरे सहकारी आमदार हिरामन खोसकर, माझे आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशीनाथ मिंगाळ, MD डॉक्टर अनिल कुमार गायकवाड, जॉइंट MD कैलास जाधव आणि मनोज जिंदाल, अजय बोरसे, गोरख बोडके, सुनील बच्छाव, CE सुरोसे, MSRDC सर्व अधिकारी, सर्व सरपंच, सर्व ग्रामस्थ, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अतिशय एक चांगला कार्यक्रम पार पडलेला आहे. आता मला आनंद आहे की आपल्याच नाशिकचे भुसे साहेब या डिपार्टमेंटचे प्रमुखसुद्धा आहे. त्यामुळे साहजिकच जे आहे हे हा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार त्यांच्या आणि त्यांनी तो भरवीर ना तिथून ते गाडी चालवतच आले, म्हणजे उद्घाटन करूनच आले, तिकडून चेकिंग करून आले सगळे. रस्ता बरोबर आहे, काही काळजी करायचं कारण नाही आहे. तर आणि याच्या पुढं सुद्धा हे असंच चांगलं काम जे आहे करण्याची संधी त्यांना मिळणार आहे, त्यांनी ते करायचं आहे. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता हे सगळं डेव्हलपमेंटचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा आणि सर्व आमचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडतं आहे. हे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याचं मुळात उद्घाटन जे आहे हे 520 किलोमीटरचं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 22 पार पडला आहे. आता हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर शिर्डी अंतर 10 तासाऐवजी फक्त 5 तासात कापणं आता आपल्याला शक्य झालेलं आहे. आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये हा महामार्ग जो आहे हा मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नागपूर स्थित मिहान या सगळ्यांना जोडणार आहे. आणि भारतभर जो आहे, मध्य भारतच आहे आपला खरं म्हणजे महाराष्ट्र, आणि महत्त्वाच्या टप्प्यामध्ये हा महामार्ग जो आहे सेवेची भूमिका पार पडणार. खाली करू, अरे दिसत नाही का रे, किती वेळा तुम्ही बघितलंय मला, तर काय बघायचं मला. आता समृद्धी महामार्गाची जी बाकीची लांबी जी आहे इगतपुरी ते आमने हे ऑगस्ट 24पर्यंत वाहतुकीस खुला करणार असं त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला सुद्धा जो आहे हा इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना प्रवास सुलभ, जलद होईल, 1 तासात पोहोचता येईल. हे आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी सुद्धा हा रस्ता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जी कनेक्टिव्हिटी जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी, हा महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, शिर्डी, अजिंठा, वेरूळ लेणी, लोणावळा सरोवर या पर्यटन स्थळांना सुद्धा जोडतो आहे. आणि इथे 18 कृषी समृद्धी केंद्र उभारणार आहेत. आणि हे सगळं करताना हे आपलं जे सरकार आहे त्याच्याकडून या पायाभूत सुविधेला मानवी चेहरा ज्या प्रकल्पांना देण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण. खरं तर ही खऱ्या अर्थानं हा समृद्धी महामार्ग जो आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या ज्या आहे समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे. आयझेनहॉवर या अमेरिकेचे अध्यक्ष एकदा म्हणाले होते, अमेरिकेचे रस्ते फार सुंदर आहेत, मोठे मोठे आहेत, 150-200 किलोमीटरच्या पुढेच गाड्या चालत असतात आणि सगळ्यांना त्यांचं कौतुक असतं. आणि आपण म्हणत असतो की पहा अमेरिकेकडे एवढा पैसा आहे त्याच्यामुळे हे सगळी जे आहेत रस्ते एवढे सुंदर झालेले आहेत. आणि त्यावेळेला अनेक
त्यावेळेला काही लोकांना रागही आला, मध्ये काही कन्स्ट्रक्शन आले, परंतु रस्ता मोठा केलाच पाहिजे अमेरिकेने ठरवलं, ते केलं. आणि त्यावेळेला अध्यक्षांनी तिथे असं म्हटलं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून हे रस्ते झाले असे चांगले, असं नाही, तर या रस्त्यांमुळे अमेरिका श्रीमंत झालेली आहे. अगदी साधीच गोष्ट आहे. पूर्वी आपल्याकडे जे आहे 4 लेन नव्हता, आम्ही तो मागे लागून 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 तो 4 लेन केला. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये एकरसुद्धा जागा नव्हते. तो 4 लेन आपला तयार झाल्याबरोबर कोटी रुपयाच्या वरती भाव गेले सगळे. तिथला उद्योगधंदाही वाढला, तिथले जे शेतीचे मालक होते त्यांचेही सुद्धा जे आहे मला त्या जागेच्या किमतीसुद्धा वाढल्या. हे सगळं काही होत आहे. मी पूर्वी मुंबई नाशिक पहिल्यापासून जातो आहे, आज कित्येक वर्ष. आपल्याला माहिती सिंगल रस्ता होता. या इगतपुरीच्या पुढे जे आहे, एखादी गाडी खाली गेली पावसाळ्यामध्ये म्हणजे रस्ता सोडून, तर तिथंच ती चक्र फिरायची, त्याची चाकं फिरायची, पुढे सरकायचंच नाही ते गाडी. ह्या घाटामधून गेलो आपण आणि एखादी भाजीचा ट्रक तिथे पंक्चर झाला की ती भाजी मुंबईला सकाळी 3 वाजता पोचायच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी दुपारी 3ला पोचायची आणि त्याचा संपूर्ण नाश व्हायचा, लोकांचं नुकसान व्हायचं. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, त्याच्यामुळे जो आहे शेतकऱ्यांचा निश्चितपणे फायदा होतो आहे. आणि म्हणून ह्या प्रकल्पांना जे आहे आपण सगळ्यांनी सहकार्य नेहमीच केलं पाहिजे. आपल्या काही शेतकऱ्यांनी सुद्धा काही तक्रारी केल्या, त्या कैलास जाधव यांच्याकडे दिल्या आहेत. ते मुख्य मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्या निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतील. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे दादा भुसे यांनी ह्या ज्या अनेक जे, आता मी सुद्धा 10 वर्ष जे PWD बघितलं आणि हे रस्ते वगैरे 4 लेन्स वगैरे ज्या 26 जिल्ह्यांना 4 लेनने जोडला आपण, परंतु ॲक्सिडेंट झालं की त्या रस्त्यामुळे जे आहे असं ॲक्सिडेंट होत नाही. आपलं काय चाललं आहे की जी पहिल्या लाईनमध्ये जे आहे ती फक्त जे आहे ओव्हरटेकिंगसाठी वापरायची, दुसरी लाईन जी आहे ही लाईट व्हेकल लहान कार्ससाठी, तिसरी जी आहे ती जड वाहतूक करणारे जे आहेत ट्रक्स, त्यांनी हे आमचे सगळे मोठे मोठे ट्रक्स जे आहेत ह्या पहिल्या लाईनमध्ये चालतात. मग आम्ही जे आहेत असं वाकडं तिकडं करत कसं तरी पुढे जायचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी गडबड होऊन जाते. आता हा जो ड्रायव्हिंग सेन्स जो आहे तो अजूनही आमच्या ड्रायव्हर्सना येत नाही. माझं या सगळ्यांना सांगणं आहे की पूर्वी आपण काही प्रयत्न केले होते. 1 दिवसाचे 2 दिवसाच्या ट्रेनिंग सेंटर्स जे आहेत काही ठिकाणी केले होते की बा या हायवेवर गाड्या कशा चालवायच्या आहेत, तुम्हाला कुठले कुठले नियम तुम्हाला पाळायचे आहेत. हे नियम जोपर्यंत पाळले जात नाहीत तोपर्यंत ॲक्सिडेंट होत राहणार. आणि ॲक्सिडेंटला आपण जरी बरोबर असलो आणि आपली गाडी जरी बरोबर असली तर दुसऱ्याच्या चुकीमुळे जे आहे आपल्यावर जो आहे जीवघेणा प्रसंग जो आहे ओढवतो आहे, दुसऱ्याच्या मृत्यूला तिसरा कारणीभूत होतो आहे. हे सगळं जे होतं आहे ड्रायव्हिंग सेन्स, तर ड्रायव्हिंग कशी करायला पाहिजे. आता हे आहे की साधारणपणे जे आहे रस्ता फार लांबच्या लांब झालेला आहे तो नागपूरचा, त्यामुळे सतत सिमेंटचा रस्ता दिसतो, एक संमोहन जे आहे दृष्टीवर तयार होतं आणि मग कुठेतरी अशी डुलकी लागते आणि कुठेतरी आपण जाऊन धडकतो. तर आता त्यांनी वेगवेगळे केलेले आहेत. ठिकठिकाणी काही कुठे चित्र काढणं, कुठे काहीतरी कलाकृती निर्माण करणं, म्युरल्स लावणं, ह्या सगळ्या गोष्टी करतायत हळूहळू, ते करणार आपण. पण तुम्हीसुद्धा जो आहे या गोष्टी ज्या आहेत सांभाळून गाड्या चालवल्या पाहिजेत. आता मला यांचा सांगायचं बाबा, हे तुमचं जे आहे तुम्ही हा इकडचा बोगदा जो आहे ना तो तर मी या गायकवाडांबरोबर 2 वर्षापूर्वी पाहिला आहे. 2 वर्षापूर्वी गेलो. अतिशय उत्तम काम करतात ते. या सगळ्यांना आपल्या कंपन्यासुद्धा जे आहे ना उत्तम काम करतात, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतात, प्रश्नच नाही. आणि आता जे त्या लोणावळ्याचं सांगतात ते सुद्धा मी जाऊन पाहणार आहे. परंतु माझी आता यांना विनंती आहे की बाबा एकदाचा तो तुमचा भिवंडी बायपास जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करा. एवढा त्रास होतो, 2-2, 3-3 तास थांबावं लागतं आहे. मध्ये मध्ये तर मी ट्रेननेच यायला सुरुवात केली होती. आता तुम्ही जे याच्याकडे लक्ष द्या. आणि आता तो जो आहे ते मला वाटतं कुठे आमनेला कुठे ते म्हणजे शंगरेलाच्या पुढे असा काहीतरी परत राईट टर्न तिकडून मुंबईच्या व्हेकल्सना जो आहे लाभणार आहे, तर त्याचासुद्धा जो आहे तो फ्लायओव्हर जो आहे ओव्हरब्रिज जो आहे तो करावा लागणार आहे. आता हे सगळं जे आहे पावसाळ्यापर्यंत तुम्ही करावं.
पावसाळ्यानंतर मात्र जे आहे अतिशय अडचण होणार आहे आणि हे जाणारे येणारे जे आहेत ना आमच्या गाड्यावाले हे सगळे जे आहेत आपल्या नावाने रस्त्याचं काम 90% पावसाळ्याच्या आत होईल आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 12 लेनचा रस्ता आहे पूर्ण होईल पुलासकट 90% काम जे म्हणतात की या पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल. धन्यवाद त्यांना. पण एक लक्षात ठेवा 10% सुद्धा जे आहेत असे जर आड जर आले आमच्या तर तिथं पण आमचं जे आमचं नाशिकला जाणारे किंवा धुळ्याला जाणारे लोक जे स्मूथ जातील एवढी त्या पावसाळ्याच्या नंतर जे आहे तुम्ही जे आहे काळजी घ्या. कारण काय काय ठिकाणी चांगलं काम चाललेलं आहे तिथे नाही असं नाही. परंतु आणि काही ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की या कंपन्यावाल्यांना सुद्धा त्यांचे लोक ठेवा ना. आपल्याकडे पोलीस एवढे नाही आहेत. पण ह्या ज्या लोकांना कुठे डायव्हर्शन करायचं एखादी मध्येच ट्रक जाते आहेत ते वेअर हाऊसिंगवाले जे आहेत मोठमोठे जे आहेत ट्रॉलर्समध्येच घुसवत आहेत का झाले सगळे कैची पडली का संपले 2-3 तास आपला आराम करायचा बाजूला चहा पाणी प्यायला पण काय सोय नसते. मग तर आता तुम्ही जे आहे तुमच्या कंपन्यावाल्यांना सांगा की जिथे जिथे असं डायव्हर्शन होतं आहे त्या ठिकाणी त्यांची 2-2 माणसं उभी राहिली पाहिजेत आणि त्यांनी जे आहे पटापट गाड्या काढून दिल्या पाहिजे. काही वेळेला काय होतं तुमचा ओव्हरब्रिज संपला आणि नेमकं तिथे पुढे आता रस्त्याला लागणार का तिथेच खड्डे असतात तर सगळा तो ट्रक किंवा गाडी तिथून येते आणि त्या खड्ड्याच्या इथे स्लो झाली का पाठीमागे सगळं स्लो होतं. ह्या फार लहान गोष्टी आहेत पण इंजिनियर्स आणि त्यांच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी याच्याकडे फार बारकाईनं पाहिलं पाहिजे. कुठेही जो आहे असा खड्डा कुठे असेल काय असेल तो ताबडतोब समतल करून घेतला पाहिजे जेणेकरून जरी काम सुरू असेल तुमच्या रस्त्याचं तरी व्हेहिक्युलर ट्रॅफिक जो आहे हा अतिशय स्मूथली जो आहे हा चालू राहिला पाहिजे. हे आता नाशिककर म्हणून जे आहेत तुमच्याकडे तुम्ही सगळे नाशिककरच आहेत म्हणून तुमच्याकडे या आणि मी स्वतः तुम्ही सुद्धा जाता येतात मी सुद्धा जातो येतो म्हणून या अडचणी सांगितल्यात. कारण इथे आता आमचे गायकवाड साहेब बसलेले आहेत ते कैलास जाधव आहेत आणखीन कोण कोण सगळे जिंदाळ बिंदाळ सगळे मोठी मोठी माणसं बसलेली आहेत. तर त्यांना मला सांगायचं आहे की आता आमच्या ह्या रस्त्याकडे सुद्धा हां आमचे देशाचे दळणवळण मंत्री गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की नाशिकपासून मुंबईपर्यंत सगळा रस्ता जो आहे आम्ही कॉन्क्रिटीकरण करणार. बरोबर आहे. हा रस्ता जेव्हा केला तेव्हा पहिल्या ॲग्रीमेंटमध्येच असं लिहिलं होतं की 8 वर्षानंतर जो आहे तुम्ही पॅरलल रस्ता करू शकता. 8 वर्षानंतर तुम्ही जो आहे दुहेरी असेल तर तो 3-3 करू शकता म्हणजे 4 लेनचा 6 लेन करू शकता. आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही हा कॉन्क्रीटचाच करतो. पण ठीक आहे आता जेवढा होईल तुमच्याकडून MSRDCकडून तुमच्या ह्या कामामध्ये तेवढं ठीक आहे. परंतु बाकीचा रस्तासुद्धा जर आपण केला तर ज्यांना ह्या ब्रिजवर जायचं नाही आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे जाऊ देऊ शकतील. म्हणून त्या कामाकडे सुद्धा लक्ष द्या. लवकरात लवकर ते काम करा. नाशिकचेच तुम्ही असल्यामुळे दादासाहेब भुसे म्हणून तुमच्याकडे आम्ही ह्या तक्रारी ज्या आहेत आधी हक्काने करतो आहे. आणि हो ते त्यांना ते आमच्या हिरामन खोसकरला काय पाहिजे मगाशी सांगितलं त्याच्याकडे पण लक्ष द्या. बरोबर सांगितलं ना. असो सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.